हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, तर आजची व्हिडिओची स्टोरीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल की पाठीमागच्या स्टोरीपर्यंत आपण म्हणजे माझी डिलिव्हरी झाली होती आणि मी घरी आले होते। घरी म्हणजे मला माझ्या आईबाप आहेत ते घेऊन आले होते माझ्या घरी। तर एक 9-10 दिवसांनी घरी घेऊन आले होते। तर सगळ्यांनी नंतर मग मला समजून सांगितलं। घरी आल्यानंतर मी बाळ घेऊन घरी आले। घरी आल्यानंतर मला एवढं वाईट वाटलं की खूप वाईट वाटलं की मी कधी घरी म्हणजे घरातून पाऊल टाकताना मी कशी घरातून गेली होती आणि मी परत त्याच घरात आली, ती पण माझ्या बाळाला घेऊन आणि माझ्यासोबत म्हणजे कोणीच नाही। ज्याच्यासाठी मी घर सोडलं होतं तोच मला सोडून गेला आणि शेवटी मला परत माझ्याच घरी यावं लागलं आणि माझ्याच घरच्यांनी म्हणजे मला समजून सांगितलं। पण हा मॅटर सगळा आहे ना, तो माझ्या माहेरी माहिती नव्हता, म्हणजे आजूबाजूला कोणाला माहिती नव्हता, भाऊभाऊकीत वगैरे अजिबात माहिती नव्हता। म्हणजे कसं माझ्या घरच्यांनी विचारलं तर म्हणजे माझी आई कधी कुठं जात नाही, माझे आई वडील कधीच कुठं जात नाहीत ना। तर 7-8 दिवस त्यांना माझे आई वडील दिसले नाहीत। वडील तर दिसायचे पण माझी आई आहे ती माझ्यापाशी हॉस्पिटलमध्येच थांबलेली होती। तर सगळे माझे चुलती भाऊभाऊकीसुद्धा आम्ही हे समजून दिलं नव्हतं की मला माझा नवरा आहे तो सोडून गेलेला आहे आणि त्याने मला धोका दिलेला आहे। तर माझ्या आई वडिलांनी मला हे सांगितलं होतं की कोणी जर विचारायला जर आलं तर मग सांगायचं की मी डिलिव्हरीसाठी आलेली आहे, तिथं माझं करायला कोणी नाही आहे म्हणून मी इथं आलेली आहे असं सांगायचं। म्हणजे किती दिवस लपवायचं। तर मग माझ्या आईवडिलांना ना सगळे विचारायचे की डिलिव्हरी झाली पण तिच्या घरचे कोणी आले नाही, नवरा कोणी आलं नाही असं तसं। तर माझ्या आईने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये सगळे आले होते, भेटून गेले, आता 1.25 महिना राहीन तर मग परत जाईन ती तिच्या घरी। माझ्या आईला ही आशा होती की 1.25 महिन्यामध्ये तो येईन, व्यवस्थित सगळं होईन। 1.25 महिना म्हणजे खूप दिवस आहे, 1.25 महिन्यात सगळं काही ती व्यवस्थित होईल माझ्या घरच्यांना आशा होती, पण असं काहीच झालं नाही। 1.25 महिना काही मी रोज दिवस रात्र फोन करत होते आणि मी रडायची सारखी, माझ्या आईवडिलांकडे बघून रडायची, माझे आईवडील माझ्याकडे बघून रडायचे। त्यांना खूप वाईट वाटायचे की आपल्या मुलीचे ही किती हाल झाले आणि डिलिव्हरीत तर हाल झालेच, पण आपल्या मुलीच्या नशिबात ही काय एका चुकीमुळे ही किती भोगायचं आलं। कोणाला दुःख नसतं, आईवडील सोडलं तर आपलं दुःख म्हणजे लेकराचं दुःखही कोणालाच नसतं। त्यांना माझ्या जवळ ते मला धीर द्यायचे, पण माझे वडील माझ्या पाठीमागे, माझे आईवडील माझ्या पाठीमागे रडायचे, विचार करायचे, हे मला जाणवत होतं। म्हणजे महिना झालं, 8 दिवस झालं, म्हणजे मुलाची 5वी तर हॉस्पिटलमध्येच झाली, 12वी आहे ते घरी होणार होती। 12वीला पण सासरचं कोणी नाही। मग भाऊभाऊकी म्हणायला लागली असं कसं, बाहेरचं पण 12वी पोरगं झाले वर्ण, त्यावेळेस पोरगं म्हणजे पोरगं झाले आणि कोणीच कसं नाही, सासरचं काहीच नाही, लोक कुजबजायची। तर माझ्याने सांगितलं की तिच्या सासूला रानातलं काम असतं आणि तिची नणंद पण डिलिव्हरीला आलेली आहे, त्यासाठी ती काय आली नाही आणि तिच्या नवऱ्याला काय सुट्टी नसते। पण किती दिवस खोटं बोलणार, लोकांना पण हे माहिती झालं होतं, लोकांना पण हा डाऊट आला होता की नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून। पण कसं समाजात राहायचं होतं, 4 लोकांना तोंड द्यायचं होतं, त्यासाठी माझे आईवडील सारखं खोटं बोलत राहायचे। मग मला पण मी पण विचार करायचे की 1.25 महिना तर मी कशी तरी राहीन, पण 1.25 महिन्यानंतर काय, म्हणजे एकदा जर 1.25 महिना झाला तर 1.25 महिन्यानंतर पुढं काय। तर काय करायचं मीच विचार करायचे। माझं बाळ पण खूप शांत, खूप गोड होतं, त्यामुळं म्हणजे मला असं वाटायचं की माझ्या सगळ्या ह्याची शिक्षा ह्या बाळाला का, मी जर जास्त टेन्शन घेतलं तर ह्याला दूध कमी पडेल। तसं तर दूध उडलंच होतं, खूप मी रडायचे, हे करायचे, दूध हे त्याला कमीच पडायचं, ते खूप म्हणजे टेन्शनमुळे माझं दूध कमी झालं होतं। आणि नंतर मग 1.25 महिना झाला तरी वाट बघितली मी, भरपूर फोन वगैरे केले, फोन उचलला नाही, मेसेजचा रिप्लाय नाही, काहीच नाही। मग आता 1.25 महिन्यानंतर परत माझा भाऊ पण येणार होता, माझा भाऊ पण आला, माझ्या भावाने पण भरपूर फोन वगैरे केले त्याला, पण भावाचा पण फोन नाही उचलला। मग त्याला एवढा कशाचा माज आला होता, एवढा भिकार चोटगू खायला त्याला म्हणजे पैसा नसायचा, त्याला एवढा कशाचा माज, त्याला असं वाटायचं की आता ह्यांचा हात दगडाखाली घावला आणि आता मी कसं वागलो तरी कितीही केलं तरी हे माझ्या पुढं करायचे। म्हणजे 8 महिन्यापासून ते बाळ 1.25 महिन्याचं होईपर्यंत मी कंटिन्यू त्याला फोन करायचे, माझ्या घरचे फोन करायचे, अक्षरशः माझे वडील तर हातपाय जोडायचेच राहिले होते, एवढं त्याला मेसेज वगैरे करायचे, मेसेजवर पण बोलायचे, पण त्यांनी रिप्लाय वगैरे काहीच दिला नाही, कारण त्यांच्या खानदानातच असन ते। तर
फेड असते ही परत, म्हणजे कोणाच्या लेकरासोबत जर तुम्ही हे असं केलं तर फेड ही असते. माझी तिकडं डिलिव्हरी झाली, माझ्यासोबत जे त्याने केलं ते इकडं त्याच्या बहिणीसोबत झालं, हे मी सांगायचं तुम्हाला विसरली. मेन म्हणजे त्याला होत्या त्या दोन बहिणी होत्या आणि त्यातली एक बहीण होती, तिचं लग्न केलं होतं त्यांनी. पण मोठीचं तर झालं पण लहानी होती तिचं लग्न केलं होतं आणि लग्नाला 7च महिने झाले होते, तर हिला 9 महिन्याचं बाळाला हिने जन्म दिला होता. असं झालं होतं म्हणजे. आणि त्या त्या ह्याच्यामुळे त्यांनी तिच्या सासरच्यांनी तिला आणून माहेरी सोडली होती की तुमची पोरगी आणि हे कोणाचं असन, कोणाचं पैदा केला असन ते तुमचं तुम्ही सांभाळा म्हणून सोडून आण. म्हणजे कसं असतं, तुम्ही दुसऱ्याच्या लेकरासोबत जे करतात कर्म असतात ही शेवटी फिरून हे इथंच येतात. जेव्हाही त्याच्या आई वडिलांकडे गेला होता, जेव्हा हे त्याच्या घरी गेला होता, तेव्हा त्यांनी तरी त्याला समजून सांगायला पाहिजे होतं. आणि गावात झालं होतं, त्यांच्यासुद्धा गावात सगळं झालं होतं की तिला मुलगा झालाय, असं झालंय तसं झालंय, सगळं झालं होतं. तेव्हा त्याच्या आईवडिलांनी तरी त्याला समजून सांगायला पाहिजे होतं की जाऊ दे आता, हो नाही चूक झाली, तिला मुलगा झालाय, आता किती काय केलं ते आपलं रक्त आहे, तिला घेऊन ये, तिला म्हणजे सांगायचं काम होतं. पण त्यांनी अजून त्याला भरून दिलं, कारण सगळ्यांना आहे ते मी नको होती. तर मग परत फेड ही असते स्वतःच्या दुसऱ्याच्या लेकरासोबत केल्यावर स्वतःच्या. मी तर म्हणते एवढी तळतळ लागल, 4 भावंड ते 4ही भावंडाला एवढं तळतळ लागल, आयुष्यात कधीच सुखी नाही राहणार, कधीच सुखी नाही राहणार ना, त्यांची लेकरं सुखी राहणार. आणि हे तर किडं पडून मरल, एवढं तर मला म्हणजे माहिती आहे. किडं म्हणजे अक्षरशः मरण म्हणाल, पण ह्याला तर मरण नाही भेटणार, कारण एवढा त्रास दिलेला आहे मला. तो म्हणजे देवाकडे भीक मागल की मला मरण दे. त्याच्या किडे आहेत ना, ते किडे पडलेले असतात त्याच्यात, आणि ते मरण मागल पण मरण नाही देव देणार त्याला, एवढं फेडेन ते, मी तर हे म्हणते. आणि तर मग नंतर 1.25 महिना झाला. 1.25 महिन्याच्या नंतर मग माझं सगळे विचारायला लागले. माझे आई वडील पण आता टेन्शनमध्ये आले. 1.25 महिना झाला, आता लेकराचं काय, आता हे तर म्हणजे माझी चुलती मालती येऊन बसायची, अगं नवऱ्याचा फोन बिन येतो का नाही, अगं तुझ्या सासऱ्यांचा फोन बिन येतो का. मी म्हणजे हा फोन वगैरे येते, त्यांना सुट्टी नाही, मला न्यायला येणार आहे, असं तसं. हे सारखं आता शेजारी पाजारी येऊन बसायचे, तेच प्रश्न, अजून मला टेन्शन यायचं, माझ्या आईवडिलांना टेन्शन यायचं. तर मग शेवटी मग आहे ना, मी म्हटलं, माझे आईवडील म्हणत होते की लोकांना एकदाच सांगून टाकू म्हणजे लोकांची तोंड तरी बंद होतील. तर पण मी म्हणलं नाही, मला हे म्हणजे नाही, इथं राहायचं पण नाही आणि मला लोकांना सांगायचं पण नाही, कारण मी स्वतः केलेलं आहे, लोकांना मला हसू नाही करायचं. त्यासाठी मी मग बाळ घेतलं आणि मी आईला म्हणलं की मला नेऊन सोड बहिणीकडं, म्हणजे माझी मोठी बहीण आहे तिथं सोड म्हणलं. तिथं तर काही म्हणजे टेन्शन नाही म्हणलं, जरी लोकांना कळालं तरी इथं कळलं म्हणलं, म्हणजे तिकडं कळलं म्हणलं, इथं आपल्या भाऊभाऊकीत नको, माझ्या भावाला कोणी बोलायला नको. हा विचार केला मी की तुझ्या बहिणीने केलं आणि बघ तिच्यासोबत काय झालं. माझ्या आईवडिलांना नको कोणी बोलायला, कमीत कमी शेजारी पाजाऱ्यांची तोंड तरी बंद होतील. त्यासाठी मग मी म्हटलं मला बहिणीकडे 1.25 महिन्याचं लेकरू घेऊन मी माझ्या बहिणीकडे आले. माझं शिजर झालं होतं, माझ्या आईने मला पाण्यात हातसुद्धा घालून दिला नव्हता. 1.25 महिन्याचं लेकरू घेऊन मी बहिणीकडे आले. तसा मी पदर खोचला आणि मी काम करायला लागले, कारण मला माहिती होतं की माझ्याकडे 1 रुपया पण नाही. माझी बहीण मला पोसणार, माझ्या लेकराला पण पोसणार, त्याची दवा पाणी आहे, त्याचा खर्च आहे, म्हणजे माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. म्हणजे तिला फक्त मी घरातलं काम करू शकत होते, तिचं घरातलं मी काम करू शकत होते, एवढंच फक्त. नाहीतर माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता तिला द्यायला. आणि आईबापाने हे दिले असतं, पण त्यांनी पण म्हणजे त्यांना पण मी काही पैसे देऊ दिले नाहीत. आणि मेन म्हणजे माझ्या बहिणीनेच घेतले नाहीत, कारण तिलाच माझ्या मुलाची एवढी ओढ लागली होती. माझ्या बहिणीनेच माझी बहीणच कधी म्हणली नसती की मला, आणि आजपर्यंत, आज माझा मुलगा 12 वर्षाचा झाला आहे, पण माझ्या बहिणीने कधी मला म्हणून नाही दाखवलं की मग मी तुझ्या पोराला एवढा खर्च केला आणि मी अजूनही माझं पोरगं माझ्या बहिणीकडेच आहे आणि तिथंच शिकत आहे, तिने किंवा दाजीने. आणि मेन गोष्ट, आजपर्यंत माझ्या दाजीच्या मोबाईलच्या आणि व्हॉट्सअपच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि व्हॉट्सअपच्या DPवर त्यांच्या घरात पण 3-4 नातवंड झाले, पण अजून त्यांचा DP वगैरे काहीच नाही, स्वतःच्या मुलांचा पण नाही. माझ्या मुलाचा जसा जन्मला तसं माझ्याच मुलाचा DP असतो, माझ्याच मुलाचा मोबाईलवर स्क्रीनला फोटो असतो. आणि फक्त माझ्या बहिणीने दाजीनीच नाही की तिच्या मुलांनी सुद्धा एवढा जीव लावला माझ्या पोराला.
फक्त मुलांनीच नाही, शेजारी पाजारी भाऊ-भावकी सगळ्यांनी त्यांच्या माझ्या मुलाला म्हणजे कशाचीच कोणत्याच नात्याची कमी नाही भासू दिली. एवढा जीव लावला. मला असं वाटतच नाही म्हणजे माझ्याकडून जेवढं झालं नसतं तेवढं माझ्या बहिणीने केलं, माझ्या बहिणीच्या सुनेने केलं, माझ्या बहिणीच्या मुलांनी केलं, माझ्या दाजीने केलं. आजपर्यंत माझ्या बहिणीच्या मुलांनी कधी तोंडवाटा काढला नाही की आम्ही मावशीचं पोरगं सांभाळतो म्हणून, की जरी आम्ही इकडं उलट माझ्याकडं जर आणायचं म्हणलं तरी पण ते आमची भांडणं होतात. माझ्या बहिणीची पोरं पण भांडतात आणि माझी बहीण भांडते, दाजी भांडते की घेऊन जाऊ नको, त्याचं शाळेचं नुकसान होते, त्याचं तिकडे गेल्यानंतर तो थोडं एड्यावानी करतो असं तसं. आईपाशी लेकरू हट्टच करतो त्यासाठी. पण मग माझं बाळ 8 महिन्याचं झालं. 8 महिन्याचं म्हणजे मी घरात काम करायचे, सगळ्या गोष्टी करायच्या, काम करायची, खायची प्यायची, हसून खेळून राहायची, त्या मुलांच्यात मिक्स झाली होती. हळूहळू मी विसरत चालली होते, म्हणजे सगळ्या गोष्टी विसरत चालली होते. म्हणजे लेकराकडं पण बघून आणि थोडंसं वातावरण पण घरात व्यवस्थित होतं त्यासाठी. मग मला काय मी सगळ्या गोष्टीवर विसर पाडत होते. पण मी आता पोरगा 8-9 महिन्याचा झाल्यानंतर मग मी माझ्या बहिणीला म्हटलं की आता किती दिवस अजून, कारण माझं पण अधूनमधून काही शिजर झाल्यामुळे माझं पण अधूनमधून दुखायचं, हे काय व्हायचं. तर मी माझ्या बहिणीला म्हणलं मी आता कुठंतरी काम शोधते. तेव्हा माझी बहीण काही काम वगैरे काही करत नव्हती, घरीच असायची. माझी बहिणीची सून पण होते. तर मग ते माझ्या वाटेला सुद्धा येत नव्हतं माझं पोरगं. तर मग मला असं पण घरात काही काम नव्हतं. तर मग मी म्हटलं, आणि वरनं त्याला वरचं दूध होतं, तर मी म्हटलं की मी आता जॉब शोधते आणि मी काम करते. माझ्या बहिणीने घरी विचारलं माझ्या आईवडिलांना, लगेचच भावाला. त्यांना असं वाटायला लागलं की नाही आता हिने पहिली चूक केली, अजूनच चूक होईल हिच्याकडनं, असं होईल तसं होईल. मग नाहीच म्हणायचे. पण आता त्यांना हे कोण समजून सांगणार की आता हो नाही चूक जी झाली हिच्या नशिबात आता एक लेकरू आहे, त्याचं भविष्य, हिचं म्हणजे माझं किती वय होतं त्यावेळेस, 20 वय होतं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या घरच्यांनी मी समजून घ्यायला पाहिजे होत्या. पण 1-1.5 वर्षाचं पोरगं होईपर्यंत माझ्या घरच्यांना मी हेच समजत सांगत आले की नाही मला ह्यातून बाहेर पडायचं आहे. मी अजून आता तर बाहेर पडलेलीच आहे. मी तर त्याला फोन वगैरे काहीच करत नव्हते, काहीच नव्हते, माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. तर मी ह्याच्यातून तर बाहेरच पडले. पण मला अजून बाहेर पडू द्या, अजून मला काहीतरी करून दाखवू द्या. त्यांनी मला ज्या गोष्टीसाठी सोडले ती गोष्ट मला कंप्लीट करू द्या. त्याला पण नंतर पस्ताव झाला पाहिजे. त्यांनी मला लोखंड समजले, मला त्याला हिरा बनवून दाखवायचं आहे. म्हणजे मी घरच्यांना भरपूर समजून सांगितले की माझा खर्च आहे, आत्ता दाजी कमवतात तोपर्यंत ठीक आहे, मला कोणत्या गोष्टीची कमी नाही. माझी बहीण भरभक्कम आहे, मुलाला पण मला पण म्हणजे प्रत्येक गोष्ट पुरवते. पण पुढं काय म्हणजे पुढं काय म्हणजे पुढचं काय भविष्य आहे का नाही, अजून मुलाचं शिक्षण आहे, हे ते. माझ्या घरचे म्हणायचे नाही म्हणजे बाहेर असं तू पडायचंच नाही, बाहेर पडत नाही. म्हणजे माझ्या घरच्यांनी मलाच टॉर्चर केलं, मलाच ब्लॅक म्हणजे असं हे केलं की हिचीच चूक आहे सगळी, हिच्या चुकीमुळे हे सगळं एवढं सगळं झालं. म्हणजे कसं मला आहे ना सपोर्ट करायचं सोडून मला अजून जास्त ते ना टेन्शन द्यायला लागले नंतर की तू घराच्या बाहेरच पडायचं नाही, तू मोबाईलच वापरायचा नाही. नंतर तर पोरगं 1-1.5 वर्षाचं झालं. अशा गोष्टी होत गेल्या माझ्यासोबत. तर मग मी अजूनच टेन्शनमध्ये येऊन मग घरच्यांशी माझे मग थोडेसे वाद व्हायला लागले. म्हणलं ज्या परिस्थितीतून मी बाहेर पडले, मला पण दिसते माझं एक लेकरू आहे, त्याची काही चूक नसताना त्याला हे सगळं भोगायची वेळ आली. बिगर बापाचा तो जगतोय, म्हणजे त्याची वाढ होती आणि त्यातून मी जर कमी पडले तर मग काय उपयोग आहे. त्यासाठी मला घराच्या बाहेर पडू द्या, मला जॉब करू द्या, मला काहीतरी करू द्या. तर नाहीच म्हणायचे. मग शेवटी मग मी जबरदस्ती केली, मी हट्ट केला. माझ्या बहिणीला समजून सांगितलं. माझ्या बहिणीने म्हणले ठीक आहे तू कर म्हणले, तुला निघायचं ह्यातून तर तू एक चान्स दे. कारण मी माझ्या बहिणीकडे एक संधी मागत होती सुधारण्याची, एक मला चान्स द्या, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन. आणि बहीण म्हणली ठीक आहे. मग मी काय केलं, पेपरमध्ये ॲड होती एक, तर पेपरमध्ये ॲड होती ती ॲड बघून मी जॉब शोधायला गेले. ती जॉब मला भेटला, मोबाईलमध्ये तो जॉब होता, तो जॉब मला भेटला आणि मी ती जॉब करायला लागले. आणि ती जॉब करता आहे ना मी म्हटलं होतं ना आता कोणतंच काम बारीक किंवा मोठं नाही, जे हाताला घावल ते काम करायचं. मी अजिबात सुद्धा कामाचा विचारच नव्हता केला की हे काम नाही करणार, ते काम नाही करणार. मला फक्त एकच दिसायचं, माझं लेकरू, माझ्या लेकराचं भविष्य एवढं दिसायचं मला. मी म्हटलं ठीक आहे. तर मग मी जॉब जॉईन केला आणि जॉब जॉईन केल्याच्या नंतर माझं ते होम टू होम काम होतं. तर मी जात असताना मला एक ठिकाणी आहे ना पार्लरचा हे दिसलं, क्लास दिसला. म्हणजे तिथे तो क्लास होता, तो फुकट होता, फ्री होता. आणि मग मी म्हटलं की नाही आता
आपल्याकडे पैसे तर आपण कोणाला मागू शकत नाही आणि म्हणजे आपल्याला हा कोर्स तर करायचा आहे. कारण नंतर म्हणजे आता ठीक आहे मला जॉब आहे, पण किती दिवस लोकांची हमाली करणार, किती दिवस मी जॉब करणार. जॉब करत करत मला हा चान्स भेटतोय आणि ती पण फ्री, एक रुपयासुद्धा नाही भरायचा. तर मग मी म्हटलं ठीक आहे, मग इथं मी जॉईन होते. मी जॉब पण दुपारपर्यंत क्लास आहे तो दुपारपर्यंत करायचे, दुपारनंतर मी जॉब करायचे. मी सकाळी 9ला घराच्या बाहेर पडायचे, 10 वाजता क्लास असायचा, दुपारपर्यंत मी क्लास करायचे 2 वाजेपर्यंत आणि तिथून पुढं मग मी जॉब करायचे. 5 वाजता 5-5:30 वाजेपर्यंत जॉब करायचे आणि 6च्या एसटीने मी परत घरी जायचे. रेग्युलर मस्त चाललं होतं. माझा क्लास कंप्लीट झाला, 3 महिन्याचा क्लास होता. क्लास कंप्लीट झाला. क्लास कंप्लीट झाल्याच्यानंतर मग जॉबची ऑफर आली पुण्याला. पुण्याला जॉब करायचं. तसं पण माझं पोरगं आता म्हणजे राहत होतं त्यांना सोडून. तर मग पुण्याला जॉब करायचा मी ठरवलं आणि तेव्हा मग मी एक मोबाईल घेतला होता, अँड्रॉइड मोबाईल घेतला आणि त्याच्यात मी व्हॉट्सअप खोलला. माझा नंबर तोच होता, माझा नंबर काही मी बदलला नव्हता, काहीच नव्हता. नंतर पुण्याला जायचं ठरल्यानंतर मी एक मोबाईल घेतला आणि तो नंबर चालू केला, त्याचं व्हॉट्सअप उघडल्यानंतर मग मी त्यांनी पण उघडला असेल तिकडे, त्यांनी पण मोबाईल घेतला असेल, त्यांनी पण व्हॉट्सअप उघडला असेल, त्याला मग ते दिसलं मोबाईलवर की मी स्टेटस वगैरे ठेवायचे. त्याचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह होता, त्याच्याकडे सेव्ह होता. व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवायची, DP वगैरे चेंज करत राहायची. मग तो हळूहळू मग त्याला असं वाटायचं हिच्यात म्हणजे 1-1.5 वर्षात भरपूर बदल झाला आहे, ही खूप प्रोफेशनल राहायला लागली, हिच्यात म्हणजे पार्लर म्हणल्यावर व्यवस्थित राहायला लागायचं, हिच्यात खूप बदल झाला आहे. मग त्यांनी हळूच एक मेसेज केल्याच्यानंतर मी ओळखला नंबर, मी त्याला डायरेक्ट ब्लॉक करून टाकलं. ब्लॉक केल्यानंतर ब्लॉक जरी केलं तरी पण DP ब्लॉक स्टेटसला जरी ब्लॉक केलं तरी पण मग तो काय करायचा, कोणाची बी नंबरवरून DP बघायचा. मी पण मग मुद्दाम आहे ना DP बदलत राहायचे की मला त्याला जाळवायचं होतं, त्याला दाखवून द्यायचं होतं की मी काय आहे, मी खूप काही करू शकते हे दाखवायचं होतं. मग नंतर मग मी पुण्याला जायचं ठरवलं. पुण्याला गेल्यानंतर म्हणजे इथं कसं मी सकाळी यायची, माझं बाळ 1.5 वर्षाचं होतं, सकाळी यायची संध्याकाळी घरी जायची. कमी कमी माझ्या खुशीत रात्री तो झोपायचा तरी त्याचं सुख मला भेटायचं. तरी किती काही केलं तरी मी आई होती आणि बापाने धोका दिला आणि आईने पण सोडून जायचं हे माझ्या काही बुद्धीला पटत नव्हतं. पण माझी खूप मजबुरी होती. मला म्हणजे डोळे तर खूप भरायचे, म्हणजे रडायला तर खूप यायचं, पण मी ते दाखवत नव्हते कुणाला. मला खूप वाईट वाटायचं एवढ्याशा लेकराला सोडून जायचं. सगळं आठवायचं. त्याला मी चारलेलं, त्याला मी दूध पाजलेलं, त्याला मी केळ खाऊ घातलेलं, त्याला मी बिस्किट खाऊ घातलेलं, तो रडलेला, त्याला आंघोळ घातली, सगळ्या गोष्टी आठवायच्या. 4-5 दिवस मी पुण्याला राहिले, पण मला ते सहनच होईना. मला एक डोक्यात विचार यायचे की नाही, त्याचा बाप तर सोडून गेला, पण मी आई असून सुद्धा त्याला सोडून आले एवढीशा लहान वयात. कारण फक्त पैशासाठी पैसे कमवायचे म्हणून. पैसे तर मी नगरमध्ये पण कमवू शकते. नंतर मग मी खूप विचार केला आणि मला नाही राहवलं तिथं. मग मी आले निघून. 2-4 दिवसातच मी निघून आल्याच्या नंतर माझं पोरगं वॉकरमधनं पडलं होतं, उमऱ्यातून असं वॉकरमधनं पडलं होतं. तर त्याच्या पुढचा दात आहे तो ह्या खालच्या ओठामध्ये रवला होता. म्हणजे खेळता झालं असं. ते बघून अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं. म्हणजे मी दरवाजातून जातच होते बाहेर, असं एकदम मी जायला आणि त्याने बाहेर असं डोकवायला असं डोकवलं त्यांनी आणि ते सशासारखे 2 दात त्याचे खालचा होठ सुजलेला होता. ते बघून मला एवढं वाईट वाटलं. मला माझे डोळे भरले. मी त्याला पटकन घेतलं आणि छातीशी लावलं. मी त्याला पटकन घेतलं आणि छातीशी लावलं आणि तो पण म्हणजे मम्मा करून असं हे करायचं, डोकवायचं. म्हणजे किती काय केलं तरी शेवटी आई ती आईच असते. माझी बहीण त्याला खूप जीव लावायची, सगळ्या गोष्टी पुरवायची ती. पण एक आई कशासाठी असते म्हणतात ना, ते कोणी किती जीव लावला तरी आईने फक्त डोक्यावर हात जरी फिरवला ना तरी ते समाधान असतं लेकराला. लोक मला नावं ठेवायला लागली तिथं पण की बाप तर गेला सोडून, एवढीसं लेकरू सोडून ही कुशाल आईश करते, ही कुशाल पॅन्ट शर्ट घालते, ही कुशाल असं करते, ही कुशाल तसं करते. लोकांना काय माहिती की आतून मग किती तुटलेली होती, आतून माझ्यासोबत काय होत होतं.
आता तिथं युनिफॉर्मच होता. पार्लरच्या क्लासला मी जात होता आणि ती अकॅडमी होती. असं साधं जर पार्लर असतं तर ठीक होतं. मी साधे कपडे पण घातले असते आणि जिथं मी जॉब करत होती तिथं पण युनिफॉर्मच होता. तिथं पण पॅन्ट शर्ट होतं, व्हाईट कलरचं शर्ट होतं आणि ब्लॅक कलरची पॅन्ट होती. आणि जी पार्लरमध्ये ब्लॅक कलरचा पॅन्ट होती आणि ब्लॅक कलरचा टी शर्ट होता. आणि मी यायची जायची तर लोक म्हणायची हिला काय सुखदुःख आहे, नवरा सोडून गेलाय तर हिला काय सुखदुःख आहे, पोरगं एवढीचं सोडून ही कुशाल पॅन्ट शर्ट घालून फिरती, हिला काय सुखदुःख आहे, ही अशी आहे म्हणूनच नवरा सोडून गेला असं. असे लोकांचे विचार माझ्या समोर काय काय लोक बोललेले आहेत. त्यांना उत्तर माझ्या ह्या म्हणजे प्रगतीने हे उत्तर दिलेलं आहे. मी त्यांना उत्तर नाही दिलं. माझे हे आज दिवस बदलले आहेत ना, त्या प्रगतीने त्यांना माझे उत्तर दिले. आणि ते अजून भटकते दारोदार. काय तर बरबाद झाले दारू पिऊन. कोणी दारू पिऊन बरबाद झाले. कोणाच्या बायका नांदत नाही, कोणाचं काय होत नाही. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगू का, तुम्ही समोरच्याची जर एक आई होती तुम्ही जर एक आईची मजबुरी जर समजत नसाल आणि तिला जर तुम्ही टॉर्चर करत असताल, पण माझ्या बहिणीने त्यावेळेस मला साथ दिली. कशी का असं ना, पण ती माझी बहिणीमुळे आज मी म्हणजे हे सगळं करू शकले. तिने मला साथ दिली. लोकांकडे लक्ष देत नव्हती. नंतर मी एवढ्या विश्वासात घेतलं तिला, म्हणजे एवढ्या विश्वासाने राहिली माझ्या बहिणीसोबत. आणि खरोखरच मी ना काही चूकच नव्हती ना माझी. मी व्यवस्थितच राहत होती. सगळं काही ती व्यवस्थितच चाललं होतं माझं. मी व्यवस्थितच राहत होते. म्हणून माझ्या बहिणीचा पण माझ्यावरती विश्वास बसत गेला. नंतर मग मी आले परत रिटर्न. आणि रिटर्न आल्याच्या नंतर मग मी आता शेवटी माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं होतं. आणि त्यांची पण सासरवाडी ही जवळच होती. पण कसं असतं म्हणलं, कोणाला कशाला उगाचच हे आपली जबाबदारी, कोणाला कशाला उगाचच आपला त्रास. त्यासाठी मग मी काय करायला लागले, मी काय ठरवलं की नाही, आता आपण सेपरेट राहायचं. आता आपण कमवतोय, आता आपण सेपरेट राहायचं. दिवसभर जरी त्यांच्या तिथं पोरगं राहिलं तरी संध्याकाळी आपण आपल्या घरी घेऊन यायचं आणि आपल्या पोरगं आणि आपण राहायचं असं ठरवलं. पण माझ्या बहिणीचा एवढा जीव गुंतला होता पोरात आणि माझ्या दाजीचा, मेन म्हणजे सगळ्यांचाच त्यांच्या घरात, पोरांचा पण तिच्या खूप जीव गुंतला होता. त्यासाठी त्यांनी काय मला म्हणजे पोरगं दिलं नाही. ते म्हणायचे की तू तुझं बघ, पोराचा विचार नको करू, तू तुझ्या पायावर उभा राहा, तू स्वतः स्ट्रॉंग बन आणि जे काय करायचं ते तुझ्यासाठी कर, पोराचा विचार अजिबात सुद्धा करू नको. पोरं पण मला समजावायचे आणि दाजी पण आणि बहीण पण समजावायचे. त्यासाठी मग मी पण थोडंसं म्हणलं, म्हणजे विचार केला, नाही आता आपल्याला हेच दिवस आहेत पैसे कमवायचे. त्यासाठी मग मी ठरवलं की नाही, आता आपण फक्त पैसेच ठरवायचे. आपला मुलगा तर सेफ आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यासाठी मग मी कंटिन्यू जॉब करत राहिले. म्हणजे कंटिन्यू जॉब करत राहिले. सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं, सकाळी यायचं, संध्याकाळी जायचं. कंटिन्यू मी जॉब करत राहिले. जॉब करत असताना माझा व्यवस्थित जॉब चालला होता. हसून खेळून वातावरण होतं, पैसा पाणी यायचा माझं. मी खायचे प्यायचे ऐश करायची, 4 पैसे मागं टाकायचे. पोराला सगळं काही ते व्यवस्थित होतं. नंतर मग 1 वर्ष 1.5 वर्ष मी तिथं जॉब केला. जॉब केल्यानंतर मग जे आत्ताचे माझे मिस्टर आहेत ते तिथं आले होते मोबाईल रिपेअरिंग करायला. ज्या मोबाईल शॉपिंगमध्ये मी कामाला होते तिथं आले होते ते मोबाईल रिपेअरिंग करायला. मोबाईल रिपेअरिंग करायला आलेले असताना मग त्यांची आणि माझी तिथं भेट झाली. तर मग तिथं आमची भेट झाल्याच्या नंतर मग पुढची कहाणी आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. कारण पुढच्या कहाणीपासून तर आज मी इथंपर्यंत आहे आणि पुढची कहाणी जे आहे तेच आज माझे मिस्टर आहेत. आणि आमचं कसं झालं कसं नाही ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या नालायकापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आणि ज्या पण मी शिव्या दिलेल्या आहेत त्या शिव्या पूर्ण त्याला लागल्या पाहिजे. थँक्यू.